हॅलो फ्रेंड्स, तर मी पूनम संकपाळ स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर लग्नाची शॉपिंग झालेली आहे. तर आज माहेरी पुन्हा जायचं आहे लग्नासाठी. त्यामुळे आज नायरा शाळेत गेलेली आहे. त्यानंतर नायरा आले की मी जाणार आहे. तर नायराला येईपर्यंत मला बाकीचे घरातले कामं आवरून जे काय माझं मेकअपचं करायचं होतं ते करायचं, कारण घरातलं लग्न म्हटल्यानंतर स्वतःला पण सुंदर करणं तेवढंच जरुरी होतं. तर माझ्याकडे काही जास्त वेळ नव्हता की जाऊन मी फेशियल करू किंवा कुठलं पॅक वगैरे लावू चेहऱ्याला. म्हणून घरामध्ये आईंनी आणलेलं, आईंसाठी जे होतं हे पील ऑफचं मास्क, ते मी लावलं आणि तेच फक्त लावून आणि मी जाणार होते. कारण मला तिकडे गेल्यानंतर फेशियल करण्यासाठी सगळ्यांनी आग्रह केला असं का, कारण की घरी बहीणच ब्युटिशियन आहे. पण तेवढा वेळ नव्हता. तर कामं करता करता केस देखील काळे केलेले होते, कलर करून व्हाईट झाले होते खूप, म्हणून तर ते चेक करत होते की सगळे केस काळे झाले आहेत की मध्ये मध्ये कुठे राहिले. तर मी ॲक्च्युली काळे नव्हते केले, बर्गंडी कलर केलेलं होतं. त्यामुळे मी चेक करत होते की नीट कलर झाला आहे की नाही झाला. कारण काम करता करता हे सगळं केलेलं होतं. फेस पॅक पण लावलेलं होतं आणि हेअर कलर पण लावला. त्याचबरोबर बॅग देखील भरत आलेली आहे, थोडीशी राहिलेली आहे. अर्धे कपडे भरून झालेत, अर्धे राहिले. तेवढं आवरून नंतर मग मी निघाले नायराला घेण्यासाठी. तर का मी आज ह्या गडबडीमध्ये मी आज काजळ पावडर काहीच लावलं नव्हतं. जस्ट अशी नॉर्मल एकदम बिना मेकअपची आहे. फक्त तोंड पण धुतलं नव्हतं. जे मी पील ऑफ मास्क लावलेलं ते काढलं, त्याच्यानंतर मी तोंड देखील धुतलं नव्हतं. तशीच नायराला घ्यायला गेले, तिकडनं आले. त्यानंतर मग घरी येऊन नायराची तयारी केली आणि फक्त नायराचे टिफिन वगैरे जे होते ते घासले आणि मग जे काय राहिलेलं होतं बॅग वगैरेमध्ये भरायचं ते भरलं आणि लगेच निघालो. कारण मला लवकरात लवकर जायचं होतं, त्यामुळे घाई होती जाण्याची, कारण पुढे खूप सारे कामं बाकी होते. त्यामुळे मग माझी चाललेली होती गडबड आणि माझ्यापेक्षा जास्त एक्सायटेड होती नायरा. तर बघा, नायराची पण एक्साइटमेंट तुम्हाला दिसते. चॅनल कसे आहेत तुम्ही सर्व? मस्त. आम्ही तर मस्त आहे, तुम्ही पण मस्तच असाल. हा, आज आम्ही खूप खुश 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 तर खुश नायरा आहे. देखील खूप आम्ही हॅपी कुठे होती चाललोय? जाण्यासाठी. कशाला? शाळेलाच तर सुट्टी सांगून आलेलो आहोत की येणार नाही आहे, म्हणून घरी चला लग्न बघूया असल्यामुळे काय येणार सरप्राईज नाही आहे. आहे. तर बघा, टीचरने देखील आमच्या व्हिडिओ परमिशन दिले, रोज त्यामुळे रोज नायरा बघितलं देखील तर खूप तुम्हाला खुश नक्कीच झाली होती की सरप्राईज तिला काय हे शाळेतनं कळेल. सुट्टीचं प्लीज परमिशन मिळालं. बघण्यासाठी त्यामुळे आमच्या ती सगळ्यात चॅनलला जास्त खुश सबस्क्राईब झालेली होती. करा. आणि मग आम्ही आता निघालेलो आहोत. तर हे बघा, नायरा थकलेली होती बिचारी खूप, कारण अगोदरच्या दिवशी शॉपिंग झालेली, त्यामध्ये तिची दगदग झालेली होती. त्यानंतर शाळेत गेली सकाळी उठून बिचारी, आणि मग पुन्हा लगेच आल्या तिला प्रवासाला निघायचं होतं. त्यामुळे जास्त थकलेली होती. म्हणून मग मी तिला म्हटलं मांडीवर झोप, कारण घरी गेल्यानंतर लगेच आराम करणं हे पण पॉसिबल नव्हतं, कारण घरी गेल्यानंतर कामं होते. त्यामुळे मग लगेच आराम नव्हता करायला मिळाला. तर हे बघा कसे सगळे बॅगा पॅक झालेल्या आहेत. तर लग्न इकडे नाही आहे, तर ते पुढे तुम्हाला कळेलच. इथे नाही आहे, फक्त इथे राहतं घर आहे. हे लहानपणापासून आम्ही इथे राहतो. त्यामुळे मग इथे जे आमचं कुळदेवीचं जे आहे ते सगळं इथे आम्ही करतो. त्यामुळे मग नवरदेवाकडून जास्त काही तर देवदेव करता आलं नाही, पत्रिका देखील ठेवायला जायला जमलं नाही. त्यामुळे मग मम्मी म्हणाली की घरच्या घरी कमीत कमी आपण नैवेद्य वगैरे तरी करूया. तर नैवेद्य बनवण्यासाठी देखील तेवढा जास्त टाईम नव्हता की पुरणपोळीचं नैवेद्य बनवता येईल, म्हणून पुरणपोळी बाहेरून आणलेली होती आणि बाकीचं जे काय होतं पापड भजी वगैरे हे सगळं तिने तळलेलं होतं. भात आमटी वगैरे केलेलं होतं आणि जे काय आहे देवाचं ते कार्य करून घेतो आहे. कारण शुभ कार्याची सुरुवात ही लग्नाची सुरुवात करणे हे शुभ कार्य आहे. त्यामुळे देवदेव तर घरातले कुळदैवत तर खुश करणं जरुरी होतं. त्यामुळे ते देखील करून घेतलं. तर मग देवीला ओटी वगैरे, साडी चोळी वगैरे असं सगळं केलेलं आहे. त्यानंतर मग त्याच्याच हातून सगळं देवदेव करून घेतलं आणि मग पुढचे जे आमचे काही कामं होते ते आम्हाला करायचे होते. तर त्याला देखील जायची घाई होती, कारण त्याचं जे संगीतचा कार्यक्रम होता त्यासाठी त्याला तिथे जाऊन हे करायचं होतं, डान्सची प्रॅक्टिस करायची होती. त्यामुळे खूप घाई होती. तर लहानपणी असं आईने दिवाबत्ती केल्यानंतर असा कापूर जाळला की आमची खूप घाई गडबड असायची चौघा बहीण भावांची. पहिलं कोण जाऊन त्या कापूर विझण्या अगोदर देवाचं दर्शन करेल ही सगळ्यात जास्त घाई असायची आम्हाला. म्हणून मला जेव्हा आज कापूर जाळायला, खूप दिवसांनी माझ्यासमोर कापूर जाळायला गेलं, त्यामुळे मला ते आठवलं. तर मी आईला बोलली देखील. त्यानंतर 7 ते 10 जाऊन आम्ही मेहंदी काढली. पण तिघींचे नाही, चौघींचे हात आमचे भरलेले होते. त्यामुळे कोणी देखील व्हिडिओ घेऊ शकलं नाही. 10 वाजता आम्ही मेहंदी काढून रिटर्न आलो. घरी येऊन जेवणाचं जे होतं तर ते काही घरी बनलं नव्हतं. त्यामुळे मग काही बाहेरून आणलं, जे काही घरात होतं ते खाल्लं
आणि मस्त असे भांडे वगैरे घासून आणि आम्ही 12 वाजता निघालेलो आहोत जिथे आम्हाला जायचं आहे. तर आम्हाला याच्याच घरी जायचं होतं, छोट्या भावाच्या. त्याचंच लग्न आहे छोट्या भावाचं, त्यामुळे तिथे जायचं होतं. तर हे बघा तिथे पोचलो. तर खूप थकलेलो होतो मी, तर रस्त्यात ट्रॅफिक लागलं म्हणून रस्त्यातच खूप सारी झोप काढलेली आहे. नंतर मग तिथे पोचलो. तर हे त्याचं घर आहे आणि इथे आम्हाला आज राहायचं होतं, कारण इथेच तो राहणार आहे याच्यानंतर, म्हणून हे घेतलेलं होतं. आणि हे यूज केलेलं नाही आहे, त्यामुळे मग इथे ना आलो तर इथे पण खूप कचरा वगैरे झालेला होता. तर मस्त येऊन आम्ही झोपलो. रात्री आम्ही दुसरं काही केलं नाही, येऊन झोपलो. तर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आपल्याला नाश्ता बनवायचा होता, म्हणून मग मी किचन वगैरे स्वच्छ करून घेतलं, कारण आपल्याला जमत नाही घाण असलेलं. त्यामुळे मग मस्त पाणी येत होतं नळाला, मस्त असं किचन स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर मस्त मम्मीने घर झाडू वगैरे मारून आणि लादी देखील स्वच्छ करत होती, कारण ताई वगैरे येणार होते. त्यामुळे मग नंतर पुन्हा तिचा पण छोटा बच्चा होता, तर ती सगळी गडबड झाली असती, म्हणून मग त्यांना येण्या अगोदरच आम्ही थोडंसं झाडून वगैरे घर स्वच्छ करावं असा आम्ही विचार केला. तर घर खूप छान होतं, पण झोप काही जास्त लागली नाही, कारण नवीन जागा होती त्यामुळे झोप लागली नाही. आणि गाडीत झोप काढली त्यामुळे पण कदाचित असू शकतं की मी गाडीत झोप काढलेली, त्यामुळे झोपेचा प्रॉब्लेम झाला असेल. तर नायरा तरी झोपलेली होती, मस्त नायराची झोप झालेली होती. फक्त माझाच प्रॉब्लेम झाला की मला झोप नाही आली. तर मस्त असं खूप घाण झालेलं होतं, ॲक्च्युली खूप दिवसापासून बंद होतं घर, त्यामुळे मग घरामध्ये कचरा देखील खूप सारा झालेला होता, धूळ माती वगैरे, म्हणून मग स्वच्छ करून घेतलं. मस्त असं किचन देखील आहे बघा, किचन पण असा पसारा करून ठेवलेला होता. कदाचित हा येत असेल त्यामुळे मग घरामध्ये थोडा पसारा केलेला होता त्याने, म्हणून मग सगळं आवरून घेतलं किचन वगैरे. तर ह्या साईडचा जो आहे ओटा तो क्लीन करायचा राहिलेला होता, म्हणून मग म्हटलं आता हे क्लीन करून घ्यावं, तोपर्यंत मम्मीचं झाडू वगैरे पण होऊन जाईल. तर मी मस्त आपलं किचनचं जे आहे ह्या साईडचं ते स्वच्छ करायला घेतलं. तर मध्येच आम्ही त्याची मळी काढलेली नव्हती, हळद नाही आहे ॲक्च्युली, ही हळदीचा कार्यक्रम नंतर आहे, तर त्याची मळी काढायची राहिलेली होती, ते मी काढत होती. तर तेच माझं चाललेलं होतं. तर हळद नाही ॲक्च्युली मळी काढायचं होतं, पण मी अगोदर गेले नव्हते आणि बहिणींनीच मिळून मळी काढायची असते, त्यामुळे मग मी माझी वाट बघत होते. पण तिथे घरी गेल्यानंतर मेहंदी लावणं ह्या चक्करमध्ये काही आम्हाला ते जमलं नाही, त्यामुळे मग आम्ही इथे आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही मळी काढायला घेतली. तर मग कारण अगोदरच्या दिवशी तर तुम्हाला माहितीच आहे, कालच्या दिवसात आम्ही मेहंदी वगैरे ह्याचा कार्यक्रम केला. तर 2,000 रुपये घेऊन मेहंदी काढली आणि त्यांनी सांगितलेली खूप गॅरंटी आहे माझ्या याची. ॲक्च्युली चुकी आमची पण असेल की आम्ही घरी आलो आणि ती जेवढी थोडीशी सुकलेली होती, कारण आम्हाला ते घर आवरून आणि निघायचं होतं. इकडे यायचं म्हटल्यानंतर तिकडचा राडारपाटा कसा ठेवणार, आणि तिकडचे जेवलेले भांडे वगैरे असेच खरकटे नाही ठेवून येऊ शकत होतो, म्हणून मग आम्हाला लगेच मेहंदी धुवावी लागली. त्यामुळे पण कदाचित असू शकतं, पण ठीक आहे, जेवढा आला तेवढा कलर बस झाला. पण खूप दिवसानंतर मग आता भावाचं लग्न म्हटल्यानंतर मेहंदी पण जरुरी होती, म्हणून सगळे कामं करायची, जेवढं होईल तेवढं आपल्याला त्याचं फळ मिळतं आहे. तर जसं की आपल्याला पील ऑफ लावून देखील फेशियलचा ग्लो आलेला आहे, केसांचा कलर देखील मस्त झालेला आहे, त्याचप्रमाणे मेहंदीचा देखील कलर खूप छान आलेला होता. तर त्यानंतर मग सकाळी ताई वगैरे आलेले होते घरी, आणि ताईची मुलगी आणि तिचा मुलगा. तर ही बघा, ही ताईची मुलगी आहे, तुम्ही ताईला तर अगोदरच्या एका व्हिडिओत बघितलेलंच आहे. तर तिची मुलगी आहे ही, आणि त्यात तिचा मुलगा आहे, ही पण मॅरिड आहे. ह्या सगळ्या संतूर मॉम आहेत छोट्या छोट्या. तर खरंच तुम्ही ते नीट बघितलं ना तर तुम्हाला कळेल की ती खरोखर खूप, म्हणजे दोघी पण खूप लहान दिसत आहे बघा. ही लहान आणि हिच्यापेक्षा लहान हिचा बच्चू आहे, जो की 1.5 वर्षाचा आहे फक्त, आणि ही तिची मम्मी आहे. तर हे पण आलेले होते. बस आमच्याकडे जास्त कोणी पाहुणे येणार नव्हते, मोजूनच आमच्याकडे एवढेच पाहुणे येणार होते. तर ह्यांचीच आम्ही वाट बघत होतो. त्यानंतर मग मस्त अशी मळी वगैरे त्याची काढून घेतली, थोडंसं त्याला गोरो करून घेतलं. त्यानंतर मस्त आता पुढचं जे काय आहे किचनची स्वच्छ करण्याची ते वेळ होती, कारण नाश्ता बनवायचा होता. नाश्ता इथे ॲक्च्युली जास्त काही आजूबाजूला सोर्स नाही आहे काही भेटण्याचा, त्यामुळे मग बनवायचा होता, आणि उगाचच का बाहेरचं खायचं, कारण याच्यानंतर 2 दिवस पुन्हा बाहेरचंच खाणं होणार होतं. त्यामुळे मग विचार केला की नको, आज आपण नाश्ता जो आहे तो घरीच बनवूया. म्हणून पुन्हा हे समोरचं जे होतं हे असं राडा बघितल्यानंतर मग आपल्याला कामं होत नाहीत, त्यामुळे मग मी सगळ्यात अगोदर जो तिथे पसारा होता तोच काढण्याचा विचार केला.
तर मस्त असं मी पसारा काढून घेत होते, मस्त स्वच्छ करत होते, कारण पुन्हा लग्न झाल्यानंतर देखील इथेच यायचं होतं. तर मग पुन्हा नंतर येऊन साफ करण्यापेक्षा आम्ही विचार केला आत्ताच मस्त असं नीटनेटकं करून ठेवावं, जेणेकरून पुन्हा आल्यानंतर पण जास्त प्रॉब्लेम होणार नाही. तर मग हे स्वच्छ करून घेते किचनचा ओटा जो दुसरा आहे. तर असं देखील किचन छान वाटत होतं, कारण ह्या साईडला आपण जे काय आहे ते प्लॅटफॉर्म आहे, त्यावरती शेगडी आहे, तिकडे आपलं जे काय आहे जेवण बनवू शकतो. इथे जे काय भांडी वगैरे ठेवायचे असतील, बनवलेले जेवण बनवलेलं वगैरे जे असेल ते गरम असताना आपण त्याच प्लॅटफॉर्मवर ठेवण्यापेक्षा इकडे समोर देखील ठेवू शकतो. तर इथे पाणी ठेवलेलं होतं त्यांनी भरून, कारण सॉरी, इथे ॲक्वागार्ड लावलेलं नव्हतं, म्हणून बिसलेरीचं पाणी बाहेरून आणून आणि तेच प्यावं लागतं इथे. म्हणून पाण्याच्या बॉटल एवढ्या साऱ्या ठेवलेल्या होत्या आणि बाकीच्या ज्या वस्तू होत्या त्या हे करत होतो. तर ॲक्च्युली भावाने रेंटवर घेतलेलं घर होतं, पण तिथे तो येऊन जाऊन होता, कारण त्यांनी ती 2-3 महिन्या अगोदरच घेतलेलं होतं आणि मग ते सगळं सामान वगैरे सेट केलं, सगळं त्याने केलेलं होतं सेट वगैरे, त्यामुळे तो येत जात असणारच. म्हणून तिथे थोडंसं होतं, पसारा झालेला होता. मग कधी काही चहा पाणी वगैरे असं केलेलं असेल, त्यामुळे मग थोडासा पसारा होता. मग आपल्याला यूज करायचं म्हटल्यानंतर आपल्याला कोणी साफ करून देणार आहे का? नाही. म्हणून मग मस्त असं स्वच्छ वगैरे करून घेतलं. किचनचा जो अलीकडचा प्लॅटफॉर्म होता तो सकाळी मी उठल्याबरोबर सगळ्यात अगोदर जाऊन ते स्वच्छ केलं. त्यानंतर मग बारी आली समोरच्याची, आणि मम्मीचं सकाळपासून चाललेलं होतं ते म्हणजे घर स्वच्छ करण्याचं काम. कारण हे लवकर लवकर आवरून नाश्ता करून आंघोळी करून आम्हाला पुन्हा लगेच निघायचं होतं. आम्ही फक्त इथे रात्री आलेलो होतो का तर झोपण्यासाठी, आणि जे काय आमचं सामान होतं ते आम्हाला इथे ठेवायचं होतं. त्यामुळे मग आम्ही इथे आलो. सकाळी सकाळी ती गडबड खूप झाली असती, तिकडनं डायरेक्ट इथे या, मग इथून पुन्हा जा, असं खूप ट्रॅफिक लागलं असतं आणि ह्या साईडला खूप ट्रॅफिक आहे. त्यामुळे आम्हाला रात्रीचाच तो प्रवास करावा लागला. म्हणून आम्ही रात्रीचंच येऊन आणि ते जे आमचं होतं काम ते आम्ही केलेलं आहे. मग आम्ही रात्रभर झोपलो आणि सकाळी जे आहे आमच्या तयाऱ्या सुरू झालेल्या आहेत. तर आमचं स्वच्छ करेपर्यंत बाकीच्यांचं जे काय आहे आंघोळ वगैरे ते चाललेलं होतं, म्हणजे लवकरात लवकर निघता येईल. त्यामुळे मग आम्ही सांगितलेलं होतं की आमचं हे होईपर्यंत, नाश्ता बनवून होईपर्यंत जेवढं होईल तेवढ्यांनी अंघोळी वगैरे करून घ्या, म्हणजे लवकर निघता येईल. कारण इथनं देखील लवकर निघायचं होतं. पुढे आजपासून कार्यक्रम सुरुवात होणार होती. हळदी संगीत वगैरे जे आहे ते एंगेजमेंट वगैरे ते सगळं एकत्रच होणार होतं, म्हणजे एकाच दिवसात होणार होतं. कार्यक्रम वेगळे वेगळे होते पण एकाच दिवशी होणार होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लग्न होतं. म्हणून मग त्यासाठी आम्हालाही हे इकडचं आवरून नाश्ता करून आणि ज्या ठिकाणी हे सगळं अरेंज केलेलं होतं ह्या गोष्टींसाठी, हळदी एंगेजमेंट आणि संगीत ह्यासाठी जिथे अरेंज केलेलं होतं, हॉटेल रूम होता ॲक्च्युली तो, तर हॉटेलमध्ये केलेलं होतं, तिथे आम्हाला जायचं होतं. म्हणून मग इथनं अगोदर इकडचं आवरून आणि मग तिकडे जाणार होतो. म्हणजे काय, नवरीला इकडे घेऊन येणार तेव्हा मग येणार तर ते घर पण तिला तसं चांगलं दिसलं पाहिजे ना. असं घरात सगळीकडेच राडारपाटा ठेवून गेलो असं तर ते चांगलं नसतं वाटलं. आणि आल्यानंतर तर तुम्हाला माहिती आहे, लग्नाचं कार्य झाल्यानंतर घरी आल्यानंतर माणूस किती थकलेलं असतं. थकलेलं तर सोडा, पण यायला देखील मिळायला पाहिजे होतं की जेणेकरून येऊन घर लवकर येऊन आणि स्वच्छ करता येईल. तेवढा पण वेळ मिळायला पाहिजे होता. म्हणून आता जो वेळ आहे तो वाया न घालवता अगोदर घरच नीट करून घेतलं आम्ही. तर तेच चाललेलं आहे. तर खूप छान वाटत होतं ॲक्च्युली. खूप दिवसानंतर सगळे एकत्र आलेलं होतं, ताई वगैरे आणि मी पण गेलेली होते. आणि मस्त असं खूप म्हणजे माझ्या लग्नानंतर हे दुसरं लग्न आहे घरामधलं. त्याच्यामध्ये कुठलं लग्न वगैरे शुभकार्य असं काही झालेलं नाही. त्यामुळे सगळे एक्सायटेड होतं ह्या लग्नासाठी की ह्या लग्नामध्ये खूप धमाल करायची. म्हणून सगळ्यांची मजा मस्ती चाललेली होती की सगळ्यांचं प्लॅनिंग चाललेलं होतं की काय करायचं, कसं करायचं. म्हणून खूप छान वाटत होतं. एकतर फॅमिली पण एकत्र आलेलं होतं आणि त्यात दुसरं म्हणजे लग्न. त्यामुळे मला तरी खूप छान वाटत होतं. ॲक्च्युली मला नाही, सगळेच एक्सायटेड होते या गोष्टीसाठी. तर मग सकाळी बघितलं, ते स्वच्छ करून झाल्यावर बघितलं, मग घरामध्ये जे जे काही नव्हतं ते सगळं मग त्याने ऑर्डर केलं आणि मागवलं. तर कोथिंबीर बघा कशी आली आहे, मस्त असं कापून वगैरे आलेले आहे. फक्त धुवा आणि त्याच्यामध्ये टाका. तर मस्त आम्ही असे पोहे आणि चहा बनवली. बाय बाय.